एखादं वाक्य पण असं का नाही होते, एक थोडंसं गुपित आहे, गूढ आहे. मी माझ्या मनाची अशी समजूत घालतोय त्याच्यासाठी की बहुतेक शिशुपालाचे 100 भरेपर्यंत कृष्णाने काही करायचं नाही असं बहुतेक ठरलं असावं त्याच्यामध्ये. ज्या क्षणी 100 भरतील त्या क्षणी सगळ्यांची 100 भरवायची तशी ताकद सत्तेत आहे. ताकदीचा बद्दलचा विषय नाही. वाईट ह्याच गोष्टीचा काही वेळ वाटतं, शक्ती असताना प्रत्युत्तर काय येत नाहीये. तुम्ही काय बोलता आमच्याबद्दल? कुणी उठावं आम्हाला दम देत सुटावं, आम्ही हे करून दाखवू म्हणावं आणि त्याच्यावरती जाऊ दे बोलतात असं माझं. इतकं आपण शांत बसावं, थोडं वैषम्य वाटतंय. अर्थात पुन्हा एकदा याच्या खाली एखाद्या वेळेला मोठंही राजकारण असं असू शकेल की शिशुपालाचे 100 भरल्यावर त्याचा तोच मरायची शक्यता जास्त आहे. तर उगाच त्याचं परत होतात मग कशाला करून बसायचं, म्हणून एखाद्या वेळेला थांबता येते या गोष्टीमध्ये. पण प्रश्न असा आहे की या सगळ्या लोकांच्याशी, हिंदू लोकांशी तसेच मुस्लिम सुद्धा राजवटींबरोबर जे जे सज्जन आहेत या सगळ्यांचा एक मेळ करण्याचा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो मुद्दा बाजूला करून निजाम दिल्लीकरांना सांगतोय की मला सगळ्या महाराष्ट्राची वऱ्हाड प्रांताची जहागिरी द्या. दिल्लीकर त्याला हो म्हणतायत. हा लेखाचा वर्ण तोफखाना घेऊन सुटायच्या भाषा करतो, महाराष्ट्र पेटवायच्या भाषा करतो, हिंदुस्थान जाळायच्या भाषा करतो आणि त्याच्याबरोबर तुम्ही सलोख्याचे संबंधाचे पत्रव्यवहार करता. सर आम्ही कसं शांत राहणार, किती वेळ शांत राहणार? आणि दुर्दैवाने मधल्या काळात ते झालंच की ताराबाई सुद्धा अटकेमध्ये पडल्या, त्यांचे चिरंजीव सुद्धा अटकेत पडले, सवतीच्या हाताच्या पोराच्या हातातच सगळं गेलं नंतर. त्यामुळे कोणाच्याही व्यक्तिगत कुठल्याही मान अपमानाचा विषय बाजूला करता आता स्वराज्याचा विचार करायचा असेल तर खरी कर्नाटकातली जबाबदारी तुमची आहे. पण तुम्ही करत नसाल तर मात्र हिंदवी स्वराज्याचे एक पाईक म्हणून आम्हाला हे करणं भाग आहे. या दृष्टीनं बाजीरावांनी पहिल्या 6 वर्षामध्ये त्रिवेंद्रमपर्यंत खाली जवळजवळ तंजावरपर्यंत अनेक राजांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 6 युद्धांची अशी घटना आहे. 40 राजांचं समर्थन करताना मारामारी 4च ठिकाणी करावी लागली आहे. पण 4च ठिकाणी अशी मारामारी झाली आहे की पुढच्यानी केली नाहीये. ज्यात तडफेचं युद्ध होत असे, काय भूत आहेत, काय वेताळ आहेत, का खांकाळ आहेत, मेले काय काळभैर वाढलेत का काय सगळ्यांच्या अंगामध्ये. आत्तापर्यंत ती देवीच फक्त येत होती, यांच्या अंगामध्ये सगळे शिवगणच उतरत आहेत. म्हणजे शंकरापासून आले प्रलय मांडून उभा करायचे, 2-4 तडाखे लावावे लागले. पण दक्षिण प्रांतात 4 युद्ध झाली. पण ह्याच्यात 40-45 जवळजवळ राज्याची समर्थन हातात आली. आणि तोपर्यंत या निजाम नावाच्या प्राण्यांनी दिल्लीमध्ये जाऊन सांगितलं, अरे काय करताय, हा 5 वर्षामध्ये इकडं जाऊन प्रबळ होतोय, तुम्ही मला जरा संधी द्या, हो जरा संधी द्या. हा बाजीराव काय, हा शाहू काय, तो सातारा काय, तो भगवा झेंडा काय ढुंकून उडवतो बघा सगळा मी आकाशामध्ये, मला जरा तुम्ही परवानगी द्या. खर्चासाठी मला गुजरातमधले काही प्रांत द्या, मध्य प्रदेशातले काही ब्रांडपूरचे प्रांत द्या, आंध्रा तर माझा आहेच, पायमेला हावराट आहे, सगळीकडचंच खायला बसलाय, आणि मग बाकी मी जिंकीन त्यातलं काहीतरी मला मिळेलच. शेवटी दिल्लीचा बादशाह म्हटलं याला करायला संधी तर देऊन बघूया काय करतोय. आणि त्याला संधी मिळणार म्हटल्यानंतर आपल्याला होणारा वजीरे आलम नावाचा समारंभ बघण्यासाठी यांनी स्वतःच्या अधिकृत असलेल्या अनेक पत्नी दिल्लीपर्यंत नेल्या. समारंभ अत्यंत उत्तम तऱ्हेनं संपन्न झाला आणि आता परत येताना बऱ्हाणपुरामध्ये आपली सगळी बैठक जमवली. बघण्यासाठी यांनी स्वतःच्या अधिकृत असलेल्या अनेक पत्नी दिल्ली पुढं. हा बाजीराव पेशवा पुण्याच्या दिशेला आहे, ठीक आहे, पुण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू करा. झाले तोफांचे गाडे पुढे, हत्तींचे गाडे मागे, ह्यांचे गाडे त्याच्या मागे. हे सगळं प्रकरण बऱ्हाणपुरापासून औरंगाबादपर्यंत, औरंगाबादपासून नगरपर्यंत, नगरपासून पुण्याच्या आसपास येईपर्यंत फार काही हालचाल झालेली दिसली नाही. आणि आता नगरच्या पुढे सैन्य आलं, शिरूरपर्यंत सैन्य आलं, असं पुणे समोर दिसतंय. अशा वेळेला निजामाच्या कानावर वार्ता पोचली, बाजीरावांनी तुमचं सैन्य बायपास करून गुजरातचा जो तुम्हाला मिळालेला प्रांत होता तिथे मुसंडी मारली आणि तुमच्याकडून आलो असं सांगून युद्धासाठी काही पैसा त्वरित पाहिजे, निजामाला पाहिजे, या नावाखाली तुमच्या प्रांतातनं बऱ्यापैकी माल जमा केला आणि पुढे तो बऱ्हाणपुराकडे चालता झाला. पुढचा शिकार त्याची बऱ्हाणपूर आहे. पैसे बाजीरावाला मिळालेत, नाव तुमचं गेलं आहे, कारण तुमच्या नावे पैसे काढलेत त्यांनी सगळे की आम्ही निजामाकडे फार महत्त्वाचं युद्ध चालू आहे. अरे पण आमची शिक्क्याची मोहर बाजीरावकडे उल्हासनगर पण आहे. त्यामुळे राजकारणाच्या दृष्टीने त्यांनी तुमची मोहर तयार करून तिकडं गुजरातचा तुमचा प्रांत बोधून उठलेला. काय करायचं, गुजरात झालं बोंबला. शिरूरवरनं तोफा उलट्या फिरल्या. आता कुठं जायचं, अहमदाबादला. कुठल्या नगरमार्गे, कुठल्या अहमदाबादला जात आहे, हे अहमदाबादपर्यंत जाऊन पोचतायत तोपर्यंत का आहे बाजीराव, हो तुम्हाला तेव्हाच सांगितलं की गुजरात लुटून जाऊन तो बऱ्हाणपुराला निघाला. आता तुमच्या गतीनं तो बऱ्हाणपूर सोडून साताऱ्याकडे सुद्धा सुटला असेल एखाद्या वेळी. नाही
हे विचित्र होत आहे. असं करता होता कामा नाही आहे. मग याच्यासाठी आधी बऱ्हाणपूरला घ्या, आपल्या सगळ्या लोकांना तंबी देऊ, परत हा आला असं काही करू नका म्हणून हे गुजरातमधनं बऱ्हाणपूरला गेले. परत वेड्यासारखे परत बऱ्हाणपूरवरून पुण्याच्या दिशेनं आले. सैनिकांना वाटलं बहुतेक युद्ध नसून भारत यात्रेसाठीच बाहेर काढल्यासारखं. आपल्या तोफा घ्या, हत्ती घ्या, नगरला चला, अबाउट टन चला. आता कुठं? गुजरात, आता मध्य प्रदेश, बऱ्हाणपूर, आता परत औरंगाबादला चला. अरे माझ्याबरोबर बराच मोठा राणी वसा आहे, त्यामुळे सुद्धा आमची गती कमी पडत असेल. औरंगाबादच्या किल्लेदाराला बोलवलं. या माझ्या सगळ्या बेगम आणि माझा सगळा राजपरिवार औरंगाबादमध्ये ठेवा, आता पुन्हा जाळल्याशिवाय मी येत नाही. बाजीराव तिथेही शांत राहिले होते. या पुणे येऊन पुण्यावरती काही तोफ गोळे टाकायचा आनंद त्याला दिला थोडासा. आणि ते झाल्यानंतर बाजी कुठं बाजी, तो तुमचा जिथं जनाना आहे त्या औरंगाबादच्या दिशेनं दौडतोय. पुण्यात पोचलेला, त्याच्यावर 4 गोळे टाकलेला निजाम, तिथून आज्ञा, आता कुठं? परत औरंगाबाद. अहो तुम्ही काही भारत दर्शन करताय का? मला सैनिक असे तापले होते, वैतागले होते. बाजीरावाचा हाच सद्गुण सैनिकांच्या आणि सेनापतींच्यासाठी आदर्श होता. सेनापतीचं पहिलं कर्तव्य आहे तुम्हाला हवा तसा शत्रू करून घेणं. या सगळ्या पळापळीमध्ये बाजीरावांनी एक साधलं, तो दमलेल्या अवस्थेत करून घेणं हेही साधलं. आणि दुसरं, तो परत पुण्यावरनं शिरूरला आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं तोफांच्यामुळे आपली गती कमी होत आहे. 6 महिन्यांनी कळलं आपल्याला हे. 4-6 महिने आपण जे काही प्रवास केलात या तोफांमुळे गती कमी होती आहे. मग काय करूया? त्यांनी तोफखाना नगरच्या किल्ल्यात ठेवला आणि बिन तोफखान्याचा पुढे निसटला. असा मला तो पाहिजे होता. म्हणून प्रतापगडचं युद्ध मोठं का मानलं जातं याचं कारण ते शिवाजी राजांनी त्यांना हवा होता तसा शत्रू करून घेतला आधी. मला अफजल खान कसा पाहिजे? तो बऱ्यापैकी निशस्त्र पाहिजे, फार काही त्याच्यापाशी माणसं नसलेल्या अवस्थेत पाहिजे. अर्थात हे सगळं काम करणारा गोपीनाथ पंत वकील, काय वकील हो, शत्रूला बाजारात नेऊन विकील असा वकील. गोपीनाथ पंत वकील. काय दुर्दैव आपल्या देशाचं असं आहे की माणसं फक्त सांगतात की आम्ही शिवाजी राजांचे आहोत, पण हिशोब ठेवतात अफजल खानाकडचा. अफजल खानाचा वकील तो कृष्णाजी भास्कर नावाचा ब्राह्मण होता, सगळ्यांनाच माहिती आहे ते. मग शिवाजी राजांचे वकील कोण होते? काही कल्पना नाही. मग तुम्ही कोणाच्या पक्षाकडनं होता? म्हणजे तुम्हाला नावं कोणाची हीच का तुम्हाला माहिती आहेत? मग अफजल खानाच्याच पक्षातली फक्त नावं तुम्ही सांगताय, मग इकडच्या पक्षाचं नाव सांगा ना. इथं कोण होता मग महामंत्री? गोपीनाथ पंत वकिलांनी इतकी 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 डोक्याची गोष्टी लढवून घेतल्या. अफजल खानाला सांगितलं प्रतापगडला तुमची शिवाजीराजांची भेट झाली आणि एकदा तह झाला की तुमच्या सगळ्या मोठमोठ्या सेनानींचा सत्कार करायचा आहे. पण तुमच्या लोकांचा सत्कार करणे इतके चांगले दागिने, चांगले अलंकार आमच्याकडे आहेत कुठे? भिकार सगळं स्वराज्य आमचं. पण तुमच्याबरोबर बरेच सावकार आले, त्यांच्याकडे बरंच सोनं आहे, त्यांच्याकडे बरेच दागिने आहेत. तेव्हा मी अशी प्रार्थना करतो तुम्हीच तुमच्या सावकारांना सांगा तुमच्या डोक्यावर पेटे घ्यान जा प्रतापगडावरती. म्हणजे कसं, म्हणजे राजे त्यातले निवडून घेतील जे काही घ्यायचे ते, बाकी पैसे काय द्यायचे तुम्हाला द्यायचे, शेवटी दागिने तुम्हालाच मिळणार कसे? हो, या प्राण्यांनी शत्रूच्या डोक्यावर त्याचेच पैशाच्या थैल्या घालून आपल्या गडावरती आणल्या. बहुतेक तेव्हापासून हा शब्द बदनाम झाला असावा. यांचा सत्कार करा. पुढच्या सिनेमात आला यांचा सत्कार करा म्हटले, संपलं बहुतेक याचं सगळं प्रकरण. आता मला हवा तसा शत्रू करून घेणं, मला हवा तसा. बाजीरावाच्या सेनेमध्ये तोफखाना नाही आहे, आता मला बिन तोफखान्याचा शत्रू पाहिजे. माझी सेना ताजी तवानी असणार आहे, तो दमलेल्या अवस्थेत मला पाहिजे. म्हणून नगरच्या पलीकडे पालखेड नावाचं रणक्षेत्र यांनीच निवडलं. युक्ती अशी करायची तो त्याच्या पावलांनी तुमच्या गुहेत येऊन उभा राहायला पाहिजे. अनेकांनी हाच संदर्भ घेतला आहे, कारण प्रतापगडच्या पायथ्याशी शिवाजीराजांनी ह्याची दुकानं बरीच काढली होती भेटीच्या वेळेला. म्हणजे हा महाराजांनी पण ती त्यांच्या सैनिकांसाठी होती, आपल्या सैनिकांसाठी नव्हती. 31 डिसेंबर नाही, गटारी नाही, राजांच्या ह्याच्यामध्ये अशी कुठलीही अमावस्या साजरी केली जात नव्हती. कशासाठी दुकान पण काढली होती एवढंच बघायचं. तसं नाही रे बाळा. पालखेडच्या मुक्कामी इकडं नगरच्या किल्ल्यावरनं व्यवस्थितपणे स्वराज्याचा तोफखाना येऊन उभा राहिला. तो झाडीमध्ये दडलेला होता आणि अक्षरशः सिंहानी जबडा पसरून बसावं आणि ह्या लोकांनी आनंदाने येऊन तिथे निवास करावा असा तो निजाम आला. त्यांनी ते पालखेडचं सगळं क्षेत्र कितना हसीन मौसम, कितना हसीन सफर है. पण माहीत नाही पलीकडे बाजीराव तो साथी है खूबसूरत. किसको भी खबर नाही आहे त्या बिचाऱ्याला. तिथं छावण्या बिवण्या टाकून बिचारे बसले. एवढा प्रवास करून काय थकला असेल सैन्य आपण कल्पना करू शकता. सगळेजण छानपैकी घोरासुराचं आख्यान. अध्याय क्रमांक 2. घोडे झोपले, हत्ती झोपले. एक रात्रीची झोप मिळवली. बाजीरावांनी तेवढंही मोठेपण दाखवलं. काय दमलेल्या शत्रूला मारला, नका तोंड वाकडं करू, तू दे झोप त्याची. रात्रीची झोप पुरी झाली आणि दुसऱ्या दिवशी पाणवठ्यावरती जाऊन पाणी घ्यावं म्हणून आपापले सगळे हांडे बिंडे घेऊन जे सैन्य बाहेर पडलं
ते लांबून दिसतंय सगळ्या पाणवठ्यावरती असे तिरपे भाले लागलेले आणि पाणवठ्याच्या पलीकडे भगवा झेंडा फडकतोय. पाणवठे तुमच्या हाती नाहीत. पाणवठ्याच्या जवळपास आला की त्या पाणवठ्याच्या पलीकडनं एखादा दारुगोळा असा बेरबेर बेरबर का धडामकन घेऊन पडायचा. 20 माणसांच्या चिंध्या. निजामाला सांगितलं लोकांनी, तोफखाना घेऊन बाजीराव आलाय. हमारा तोफखाना कुठं आहे? तो शिरूरला आहे. आणि नगरपर्यंत आलोय आपण. तोफखाना घेऊन बाजीराव इथं उभा आहे. अरे तोफांवर आता तोफा दिसत नाही आहेत. आणि शेवटी आहे त्या तंबू राहुट्या तोडून मैदान करावं लागलं. निजामाचं वय बाजीरावापेक्षा 50 वर्षांनी मोठं आहे. 27 वर्षाचा बाजीराव असेल तर 57 वर्षाचा निजाम आहे. 57 वर्षाचा. इतकी वर्ष राजकारणामध्ये घुसून सुद्धा त्या माणसाला हा रणांगणाचा डावपेच आत्तापर्यंत कोणी टाकला नव्हता. सगळ्या बाजूने पाणीही अडवलं, धान्यही अडवलं. 2 दिवस सैन्य तसंच त्या ठिकाणी मारलं. अन्न संपल्यानंतर 3ऱ्या दिवशीला तुमच्याकडे अन्नही नाही, अन्न आज जाईल याचीही सोय नाही. शेवटी युद्धाला पर्याय नाही. युद्ध ज्यांच्याशी करायचं ते तुम्हाला दिसत नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा युद्ध होईल ते गोफणीचं युद्ध होईल, दगडगोट्याचं युद्ध होईल, त्याच्यानंतर होईल ते धनुष्यबाणाचं युद्ध होईल, धनुष्यबाण झाल्यानंतर सेना पुढच्या अखेरी झाली दांडपट्ट्याचं युद्ध होईल, त्याच्यानंतर तलवारीचं युद्ध होईल. कोणीही घाई करू नका. या नियमाप्रमाणे सगळं गणित झाल्यामुळे 3ऱ्या दिवशी शेवटी निजामानं स्वतःच्या तंबू राहुट्या पाडल्या. काय व्हायचं ते होऊन जाऊ दे पण स्वारी करू. मग अरे खण खणले भाले तलवार, खणले भाले तलवार गरजती वीर वीर हर हर. महादेव रणी दंग झाला, महादेव रणी दंग झाला. भीडला योद्धा योद्ध्याला, भीडला योद्धा योद्ध्याला. समर रंगणी पाजी आला हजी, समर रंगणी पाजी आला हजी. काय निजामासमोर दृश्य असेल. अशी निजामाची फौज तलवारी काढून ढाली काढून एक जथा इकडं गेला की पलीकडनं फक्त तेवढी संख्या मोजून बाण सुटायची. सर 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 बाण आले. अशी आपल्या वीरांची गादी. ये क्या हुआ विचार करायला वेळ नाही. दुसरा जथा पाठवावा तर गोफणीच्या दगडाने टाळकी फुटायची. त्याच्या पुढं काही सैन्य गेलं तर तोफेचा गोळा पडायचा. अरे ज्यांना मारायचे ते दिसतच नाही. ये हो नाही सकता. शेवटी निजामानं स्वतःच्या छावणीवर पांढरा झेंडा उभा केला आणि मराठी सेनेतला 100 सुद्धा शिलेदार खर्ची न करता 60,000 फौज घेऊन आलेला निजाम 3 दिवसामध्ये खाली गुडघ्यावर बसून तह करायला तयार झाला. बाजीरावाच्या समोर अख्खा भारत देश बघतो. नाही कधी पाहिलं, नाही कधी ऐकलं. एवढ्या वयाच्या फरकामध्ये हा उत्कृष्ट युद्धाचा नाही, उत्कृष्ट डावपेचाचा विषय होता. ज्या पद्धतीनं शत्रूला पिदवला होता, ज्या पद्धतीनं शत्रूला जागेवर आणला होता. आता एक आक्षेप नेहमी घेतला जातो, निजाम सापडला होता, मारून का नाही टाकला? हे भूत जागं कशाला ठेवलं सारखं पुढे आयुष्यभर छळायला? याचं कारण एकच, याचा पराभव करेपर्यंतच अधिकार बाजीरावाकडे आहेत. यांना ठेवायचं का संपवायचं हे अधिकार सातारायचे आहेत. अफजल खानाच्या वेळेला शिवाजीराजे निर्णय घेऊ शकतात कारण शिवाजी राजे आहेत आणि बाजीराव फक्त पंतप्रधान आहेत. त्यांच्या हाती त्या निर्णयाची क्षमता नाहीत. शाहूराजांचा पुष्कळचा विषय असाही होता की उद्या दिल्लीशी युद्ध करावं लागलं किंवा आणखीन कोणाशी युद्ध करावं लागलं तर या काही प्रबल सत्ता कालांतराने होतीलही आपल्या मित्र असलेल्या बऱ्या. या प्रकरणात पर्याय राहिला नाही म्हणून निजामाला तसाच सोडला. पण जाताना बाजीरावांनी फक्त सांगितलं भेटू पुन्हा केव्हा तरी, पण हा डाव परत नाही होणार. हा होऊन गेला, तोच डाव परत नाही करायचा, नाही तर माहिती होईल ना सगळी तुमची काय चाल होणार आहे ती. आणि ह्या निजामाचा 1727 सालामधला पालखेडचा जो बाजीरावांनी पराभव करून दाखवला याचं सँड मॉडेल आज परदेशामध्ये लोकांनी केलं की शत्रू आणावा कसा, युद्धाला उभा करा. 2 प्रहरापलीकडे युद्ध करावंच लागलं नाही मुळात. आणि आपल्याकडचा अतिशय थोडक्यातला सैन्य संभार मारला जाऊन काहीच जवळजवळ घेतले नाहीत. कारण सैनिकापुढे आणलेच नाहीत त्यांनी. लांबून तोफगोळ्यांचा किंवा धनुष्यबाणाचा, गोफणीचा इतका उत्कृष्ट उपयोग, दगडाचा इतका उत्कृष्ट उपयोग. बाजीराव काय म्हणतात, त्यांना दगडं सुद्धा नीट वापरता येत नाहीत. काय दगडं मिली आमची ही सगळी हिंदूंची, असे काय दगडफेक करून दाखवली पठ्ठ्यानी, वा रे वा. आणि मग मात्र निजामाला दिल्लीच्या बादशहाने विचारलं काय करायचं आपल्या वजिरीचं. बेटर आय विल ट्राय लेटर. तूर्त विषय